नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. महिलेचे प्रेमसंबंध चालू झाले. तिने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तरुण खूपच आनंदित झाला. त्याचं नाव होतं रोहन, वय फक्त 22 आणि सुमन पाटील वय 35. नंदनपूरच्या बाजारात ही घटना घडलेली आहे. रोहन 4 दिवसापूर्वीच तिची ओळख झाली. दोघांची एकमेकांना मोबाईल नंबर दिला. दिवसभर भरपूर बोलले. 10 फेब्रुवारी सुमनने भेटायला बोलवले. रोहन तयार झाला. एकता चौक आहे, तिथे एक लॉज आहे, तिथे भेटण्याचे ठरले. दुपारी 2 वाजता एक महागडी रूम बुक केली. त्यात अनेक वेळा संबंध गेले, शारीरिक संबंध. रोहनने विचारले नाही की जे करत आहे त्याचा परिणाम काय होईल. सुमनने काही तासात रोहनला 7 ते 8 वेळा संबंध करायला लावले. त्याची लॉजमध्येच रात्र घालवण्याची तयारीसुद्धा होती. पण रात्री 11 वाजता रोहनला अचानक थकवा जाणवायला लागला, चक्कर यायला लागली. त्याने दुर्लक्ष केले, पण थोड्या वेळाने त्याची तब्येत खूप बिघडली. त्याच्या अंगात अजिबात ताकद राहिली नाही. हातपाय ढिले झाले. रोहनची अशी अवस्था पाहून सुमन घाबरली. सुमनने तिथून पळाली. हॉटेल मालकांनी रोहनला तात्काळ दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी ICUमध्ये दाखल केले. त्याची तब्येत चिंताजनक होती. त्याच्या घरच्यांना सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की त्याचा BP खूप कमी झाला आहे, हृदयाचे ठोके कमी आहेत. पण प्रत्यक्षात काय झाले हे लॉज मालकाशिवाय अद्याप कोणालाही माहीत नव्हते. रोहनचे वडील सुरेश शिंदे लॉज मालकाविरुद्ध तक्रार केली. त्याने सुरेश यांना संपूर्ण प्रकार सांगितला. एक महिला आणि रोहन आमच्या हॉटेलमध्ये आलते. त्याने रूम बुक केली. रात्री 11 वाजता जेव्हा आम्ही तिथे आलो त्या रूमचा दरवाजा ओपन होता. पहिल्यावर रोहनच्या अवस्थेत आम्हाला दिसला. ती महिला तिथे नव्हती, ती पळून गेली होती. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. त्यानंतर सुरेश आणि सुमन हिच्यावर गुन्हा दाखल केला. त्या महिलेला अटकसुद्धा झाली. तिची विचारपूस करण्यात आली. तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. रोहन आणि तिच्यात 7 ते 8 वेळा संबंध झाले होते. रात्री 11 वाजता रोहनला त्रास व्हायला लागला. अचानक बेशुद्ध झाला. ती खूप घाबरली. तिला वाटलं मी याच्यामध्ये अडकणार आता, त्यामुळे ती पळून गेली तिथून. महिलेने शारीरिक वासनेपोटी त्याला खोट्या प्रेमात अडकवले होते. शारीरिक संबंध करण्यासाठी लॉजवर नेले. त्याच्याकडून आपली इच्छा पूर्ण केली आणि जेव्हा रोहनवर अशी वेळ आली तेव्हा ती तिथून पळून गेली. अनैतिक संबंधातून रोजच्या रोज अशा खूप घटना घडत आहे. ऐकूनसुद्धा अंगाला काटा येतो. कारण विवाहबाह्य महिलांचे अनैतिक संबंध खूप वाढलेले आहे. त्यामुळे अशा घटना पण घडतात. अशा संकटांना सामोरं जावं लागतं. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही आहे. हेतू फक्त एवढाच आहे, आपण सत्य समोर आणत आहोत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.